महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। धानोरा येथील अंगणवाडीमध्ये पालवी अंतर्गत प्रशिक्षण। धानोरा येथील अंगणवाडीमध्ये पालवी उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले। हे प्रशिक्षण दामिनी इंगळे पालवी प्रकल्प समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माया कवठेकर ICDS सुपरवायझर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ह्यातनगर विभागातील अनेक गावांमधील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। वसमत तालुक्यात गेल्या 3 वर्षांपासून पालवी हा उपक्रम राबवला जातोय। क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जातो। पालवी उपक्रम 3 वर्षाचा असून पहिल्या वर्षात प्रत्येक बीटमधील 2 सेविका आणि त्यांच्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं। त्यानंतर हा गट आपल्या भागातील इतर सेविकांना प्रशिक्षण देतो। जेव्हा रिसोर्स गट प्रशिक्षण देतो तेव्हा पालवीचे समन्वयक देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतात। तसेच रिसोर्स गटाला प्रशिक्षण देताना समन्वयक स्वतः वर्गात सहभागी होऊन वर्ग कसा घ्यावा त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात। याच पद्धतीने धानोरा येथे 11वे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान मुलांना शाळेत जाण्यापूर्वी तयार करणे आणि त्यांना पहिलीत प्रवेशासाठी सक्षम बनवणे हा आहे। या प्रशिक्षणामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा फायदा होत असून त्यांच्या कामाची गुणवत्ता अधिक वाढतीये। हे आमची एक संस्था आहे, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट। ती मूळची पालघरची संस्था आहे आणि आम्ही इथे गेल्या 3 वर्षापासून काम करतोय। सुरुवातीला आम्ही आपल्या वसमत तालुक्यामध्ये 8 बीट आहे। 8 बीटमधल्या आपण 2-2 अंगणवाडी सेविका मॉडेल अंगणवाडी सेविका म्हणून निवडल्या होत्या, सोबतच आपल्या सुपरवायझर मॅडम। असा आमचा एक रिसोर्स ग्रुप तयार केला होता आणि 2 वर्ष अंगणवाडी सेविकांना मॉडेलच्या आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या बीटमधल्या बाकी इतर सेविकांना ट्रेनिंग द्यायचं, असं या आपल्या प्रकल्पाचं मॉड्यूल आहे। तर आत्तापर्यंत आपण 11 ट्रेनिंग यांना दिलेली आहे। हे जे आज धानोऱ्यात होत आहे ते 11वं ट्रेनिंग आहे आणि यानंतर एक शेवटचं 12वं ट्रेनिंग झालं की प्रकल्पाची आपण प्रकल्प इथून पालवीची लोक एक्झिट करतील आणि पुढे हा प्रकल्प आपल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प हा राबवत राहील पुढे। आणि तसंच आपल्या इथल्या मॉडेल सेविका झाल्या ह्या रिव्हिजन ट्रेनिंग म्हणून ह्यात पुढे असं राबवत राहणार आहे। याच्यामुळे मुलांना म्हणजे शाळा पूर्वतयारीचं जे आहे त्याचा खूप फायदा होणार आहे। म्हणजे जेव्हा मुलं आपली पहिलीत जातात त्यावेळेस मुलांना पहिल्या वर्गात जायच्या आधी त्यांची पूर्वतयारी झालेली असली पाहिजे। कारण अंगणवाडीत आपण शिकवतो पण कोणत्या प्रकारे शिकवतो, आता इथे जे आहेत मुलं त्यांना आपल्याला वाचता साधारण त्यांना पहिला अक्षर गट माहिती झाला पाहिजे, थोडं मुलं वाचती झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपण त्यांची पूर्वतयारी करून घेतो। म्हणजे त्यांना काय साधारण अंकज्ञान आलं पाहिजे, अक्षर ओळख असली पाहिजे, हे आपण आधी त्या पूर्वतयारी करतो आणि मग म्हणजे पहिल्या वर्गात जेव्हा मुलं जातात तेव्हा शिक्षकांनाही त्यांच्यावर काम करायला मदत होते। कवठेकर माया सुपरवायझर हैतनगर बीट। माझ्या अंतर्गत 27 अंगणवाड्या आहेत आणि मॉडेलच्या 2 अंगणवाड्या आहेत ज्या पालवी प्रकल्पाअंतर्गत होत्या। तर पालवीचं आता हे 11वं प्रशिक्षण आहे आणि हे कोण्या आमच्या संपूर्ण बीटातल्या तायांना द्यायला होतं। आम्ही अगोदर 2 वर्षापासून ज्या अंगणवाडी मॉडेल तायांना घेतलं होतं प्रशिक्षण, मॉडेल तयारी ते प्रशिक्षण घेऊन आता परत ह्या बाकीच्या विभागातल्या तयांना प्रशिक्षण द्यायला ते 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना की शाळेत जाण्याच्या अगोदर त्यांनी पूर्ण मुलांची तयारी करून घेतली पाहिजे। जसं की लहान मोठा गणिती असो किंवा भाषाचा पाठ असो किंवा गाणे असो, व्यवस्थित नियोजन पद्धतीनं त्या शिक्षण देतात मुलांना। सेविका हैतनगर सविता आकले। माझ्या अंगणवाडीत कसं होतं अगोदर की जे आपण नियोजन करतो ना त्या पद्धतीनं तेवढं नव्हतं। आम्ही शिकवत होतो मुलांना पण आमचं ठराविक नव्हतं की हे अभ्यास घ्यायचा ते अभ्यास घ्यायचा असं। तर जेव्हा पालवीमध्ये आल्यानंतर कसं झालं की आम्ही नियोजन तयार करू लागलो लेकरायचं 4-4 दिवसाचं आणि त्या नियोजनाप्रमाणे आम्ही शिकवायला लागलो। तर एवढा फरक पडला मुलांमध्ये की आज माझ्या अंगणवाडीतले मुलं अक्षरशः वाचायला लागलेत आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे व्यवस्थित काम करायचं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.